आता तो हे खोटं नाटक केलंच ना, व्हिडिओ बनवून आणणारे, परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे, आणि तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात. मग हे तर करतोच ना तो खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पाटील जे आरोप पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या, मग मी सिरियस घेतलं. पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं. कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो, जुनी एक म्हण आहे साहेब, एखाद्या ताटात अन्न खाऊ घातलं ना, जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचं मग घात करायचा, असे नसते जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावला ह्या मनोज जरांगेंनी, माझ्यासाठी नाही, माझा बांध फोड आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती. कुटुंब तर डावावर लावलं, मी सुद्धा लावलंय, स्वतःला सुद्धा हटलो नाही, हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार, पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं का माझा बांध फोड आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी, माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू आहेत मला. आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं, वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. अरे खरोखरच वैरी शत्रू झालेत की सुपाऱ्या द्यायला लागले डायरेक्ट. हे सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत, माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचे सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. मी तयार आहे ना सगळं याला, मी कशाला आव्हान केलं असतं. आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही, ओबीसीसाठी चांगली नाही, धर्मासाठी चांगली नाही, आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही. हो दी दूध का दूध पाणी का पाणी चौदी. सगळ्यात भारी एक म्हणते तीच, जिथं हात खुपते सरकारचे तिथं नार्को टेस्ट. सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्ही मागता ती शिक्षा बघायला मी तयार. पाटील, तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय, आई बहिणीवर जातायत, तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत, हे तुम्हाला महागात जाईल. याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ज्या ज्या वेळेस बोललो त्या वेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही, आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात, आरक्षण मागतोय, त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग एक महाराष्ट्राचा पोरगा म्हणून सरकारला बोलू शकतो. त्याला इथं जोडी तू काय, त्यावेळेस आम्ही माफी पण मागितल्या, त्याला इथं जोडतो का. विषय ड्रायव्हर नाही करायचा, लक्षात ठेव. इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जे सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात, खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर ठेवायचं, नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं नाही तो करायचे, बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय, तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय, ओबीसी समाज झाकेणार का. म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला, ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही. तुम्ही त्याची पाठराखण करता म्हणल्यावर तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी तो ओबीसीला हात वाढायला लागलाय. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडेने तो सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या माग. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला. मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय. इथं त्यांनी हत्याचा कट रचलाय,
ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतोय म्हणून हे विषय. माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार? आता माझ्या जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार? ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय, मराठा समाजानं. मी त्यांना मायबाप मानलंय. ना माय बघत नाही ना बाप बघत नाही, मी ना लेकरं कुठे बघत नाही. तो 6 कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघडं पडून देत? ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं क्षेत्र तो माझ्या अंगावर घेतोय. आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कसं काय घरात बसेन आता? आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कसं काय साथ देणार? हे कसं शक्य आहे? कारण इथं हत्येचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाची चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार. अरे काय कर चल, म्हणजे मला खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार. आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार. आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना, झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो, योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो. विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत. आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला? नाही, पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते, पर्याय नाही. फडणवीस साहेबाला सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे. आमच्या शिंदे साहेबाला सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार आहे. याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत. हे कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कान लावतो. ना हे मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे, कांड करायच्या मागे लागतो. हे ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे, कांड करायच्या मागे लागतो. आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या. फडणवीस साहेब, अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा, नार्को टेस्टचा आम्ही करतो. नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्को टेस्टच्या. गृह मंत्रालयाकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानगी घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे. तुम्ही नार्को टेस्टच्या परवानगी देऊन टाका, तयारी आपली लई. सीआयडी चौकशीची सुद्धा मागणी आहे. अरे शियाड्यान बेसरामान तुला काय आणायचं ताण? पण सगळ्यात भारी नार्को टेस्ट म्हणतात ना, होऊ दे. आम्ही तर अर्ज करतोच, पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असेल कायद्यात तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची म्हणून. होऊ द्या. कुणाकुणाची? मग इथं होऊन द्या ना, मग होऊन द्या. चला, मी जर काही केलं असेल ते म्हणतो ते तो हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच. सुरू नार्को टेस्ट.